आता फिरायला बाहेर पडलो आहे, रूममध्ये फ्रेश झालो आणि फिरायला बाहेर पडलो आहे. चला एक्सप्लोअर करूया अवनांग बीच आणि रेस्टॉरंट कुठलं चांगलं आहे तिथे जेवण करूया. काहीतरी लाईट खाऊया, जेवण नाही. सांगतो मी, चला. मद्रास कॅफे म्हणून आहे. मद्रास दरबार जे पटायला ते नाही, हे मद्रास कॅफे आहे, आलो आहे. आणि काय आपलं सध्याचा रूल एकच करायचं चालू आहे, पराठा. सो पराठा मागवलेला आहे, गोबी पराठा. थोडंसं पोट्सला भरतं आणि गोबी वगैरे जरा व्हेजिटेबल असतात स्टफ केलेले. सो खाऊया गोबी पराठा. रुचिरनं काय मागवलं? रुचिर ऑनियन मसाला डोसा रुचिरनं मागवला आहे. सो लेट्स इट. बघूया, आल्यावर सांगतो, दाखवतो तुम्हाला. सो आलेला आहे ऑनियन मसाला डोसा. रुचिर टेस्ट करून सांग कसा आहे. कशात पराठे चांगले. इकडे येऊन तू पंजाबीच झालीस. तिसरा दिवस आहे. रोज पंजाबी बोल आहे. डोसा पण छान होता, मसाला डोसा. पंजाबी बोल ना एकदा. मला नाही थोडी जेवढे शब्द येतात तेवढे. बल्ले बल्ले एवढंच येतं. बल्ले बल्ले. अवनांग बीचवर आलेलो आहे. तुम्ही बघताय पाठीमागे अवनांग बीच आहे आणि क्राबीमध्ये पहिलं बीच. मागच्या वेळेस इकडे आलो होतो, जस्ट शिवून माघारी गेलो होतो कारण चुकून क्राबी टाऊनमध्ये राहिलो होतो. सो आता अवनांग बीच वर मस्तपैकी पोट भरलेलं आहे. आता रात्र व्हायच्या अगोदर बीचवर एक्सप्लोअर करायचं आणि मग फिरत फिरत रात्री जेवण करूनच रूमवर जायचं असं ठरवलेलं आहे. रुचिर चप्पल चप्पल जाईल. रुचिर हे चप्पल काढून जा की इथं. बाहेर बाहेर काढ इथं. अजून पुढे काढ.
पाहिलेला आहे आणि आता अवनांग बीचच्या समोर बसलेला आहे. पाठीमागं तुम्ही बघताय सगळे शॉप्स आहेत, समोर समुद्र आहे, बीच आहे आणि आम्ही इथं मस्त एका बाकड्यावर बसलो आहोत. फायर शो झालेला आहे, आता रिलॅक्सेशन चालू आहे. काय रिलॅक्स बी. सो थायलंडचं स्पेशल नारळ पाणी पिताना रिया कसं आहे? नाही, वेगळी टेस्ट आहे. नारळ खरं सेमच पाहिजे, गोडसर आहे, वेगळी टेस्ट. गोडच असतं पाणी, गोड असतं पण आपलं इथलं पाणी गोड असतं. चला आपण पिऊया, आपल्या काय मागे त्याशिवाय मिळणार नाही. हो मस्त. थायलंडचं नारळ पाणी पिण्याची मजाच वेगळी आहे. थंड नारळ ठेवला असतो बर्फामध्ये, त्यामुळं गार पाणी पिलं आहे. सो लेट्स एन्जॉय. सुशील कसं आहे? चालत चालत हॉटेलवर निघालो आहे. मगाशी खाल्ल्यामुळं विशेष भूक नाही आहे खरं तर. सो बघूया, भूक लागली तर 10-10:30 जाऊन काहीतरी खाऊया, नाहीतर पडी मारूया. सो चला जाऊ हॉटेलवर आणि करूया जरासा आराम. सो इथे तंदुरी नाईट्स म्हणून हॉटेल आहे. इकडे रात्रीचं जेवण करायला आम्ही आलो आहोत. क्राबीमध्ये एका यूट्यूबरनं सांगितलं होतं म्हणून म्हटलं ट्राय तरी करूया. सो तंदुरी नाईट इन क्राबी. सो खाऊया आपलं व्हेजिटेरियन फूड, बघूया काय काय अवेलेबल आहे. सो मगाशी पराठे खाल्ल्यामुळं खूप भूक नाही आहे, पण रात्री कारण उद्या सकाळी परत एका 7 आयलंडच्या ट्रिपवर जायचं, त्यामुळं जेवण तर भरपेट केलं पाहिजे. सो चला जाऊया आतमध्ये आणि बघूया एक तंदुरी नाईट्स कसं आहे. मागूया आपलं व्हेजिटेरियन फूड. बाकीचे लोक बसलेले आहेत, गर्दी आहे, म्हणजे चांगलं असणार अशी गॅरंटी वाटते. तरी बघूया, चला आज जाऊया आणि मागूया. आपलं मेनू कार्ड चेक करूया आणि काय मागवायचं ते बघूया तंदुरी नाईट्स हॉटेलमध्ये आज. सो भाजी आलेली आहे, आपण मिक्स व्हेज मागवलेलं आहे. त्यानंतर समोर तुम्ही बघताय रोट्या, फुलके मागवलेले आहेत, पोळ्या. सो चला ताव मारूया याच्यावर आणि नंतर राईस घेऊन आहे. आता आराम करायचा आहे. आता उद्या परत एक 7 आयलंडची टूर आहे, तिकडे जायचं आहे. 12-12:15 पिकअप आहे, त्यामुळं आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता हॉटेलवर आलेलो आहे, तोपर्यंत हा माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा थायलंड क्राबी. आजपासून 2 दिवस क्राबी पाहायचं आहे, नंतर मग जाऊया परत पुढच्या ठिकाणी. सो लेट्स एन्जॉय. प्लीज सबस्क्राईब. पुण्याचा सुहास, रोज नवीन प्रवास.